सुनेत्रा पवारांवर काँग्रेसनं गुंगी गुडियाची टिप्पणी करण्याचं कारण बीडमधील पत्रकार परिषद ठरली। या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना विचारलेला प्रश्न धनंजय मुंडेंनी कापला आणि पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं। मुंडेंच्या याच कृत्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी निशाणा साधलाय। त्यामुळे मुंडेंच्या कृत्यामुळे राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं उघड झालंय। मंत्री बोलताना मध्ये बोलणं योग्य नाही। तटकरेंच्या धनंजय मुंडेंना कानपिचक्या। पुढे पुढे करायला नको होतं म्हणत सुनावलं। गुंगी गुडिया टीकेवरून मुंडेंवर नाराजी। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या या कृतीवरून काँग्रेसनं थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडियाची टिप्पणी केली, ज्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादीसह सगळेच काँग्रेस विरोधक काँग्रेसच्या गुंगी गुडियाच्या टिप्पणीवर घणाघात करतात। पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या वादाच्या मुळावर घाव घातलाय। पालकमंत्र्यांच्या बैठकीत संबंधित जिल्ह्यातील आमदारांना बाजूला बसणं ठीक असतं, मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं अशा शब्दात तटकरेंनी कानपिचक्या दिल्यात। धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेमध्ये मध्ये बोलायला नको होतं असं म्हणत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले। गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली। मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही। आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घे। शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं। ज्यांची पत्रकार परिषद आहे त्यांना बोलू दिलं पाहिजे, इतरांनी त्यांनीच बोलावं। पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे। अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही, किंवा काही वेळेला पत्रकारसुद्धा इतरांना विचारतात। माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेला विचारताना मी सांगतो नाही, माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं। हे संकेत दोन्ही बाजूनी आहे आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कार्यालयामध्ये धनंजय मुंडेंच्या या वर्तनावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेटपणे नाराजी व्यक्त करत चांगलंच सुनावलं। तटकरेंच्या या विधानाला विरोधकांनी देखील समर्थन दिलं। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तटकरेंच्या सुरात सूर मिसळत मुंडेंच्या कृत्यावर निशाणा साधला। सुनील तटकरे म्हणाले, त्या विषयावरच मी विनंती करणार होतो सगळ्यांना की आपण आपल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी काय तिथं असेल तर मीडियाच्या समोर तरी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। हे सुनील तटकरे बोलले की मी त्यांना मानत होतो, आणि हे जर घेतलं तर टीका करायला कोणाला संधी मिळणार नाही। खरं तर विरोधकांनी पत्रकार परिषदेतील धनंजय मुंडेंच्या देहबोलीवरून आधीच मुंडेंना लक्ष केल्याचं दिसलेलं, त्यामुळेच मंगळवारीच धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती। पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरं नसतील असं आधीच स्पष्ट केल्याचं सांगत त्यांच्या कृतीचं समर्थन केलेलं। तसंच शेतकऱ्याला दमदाटीच्या मुद्द्यावरही मुंडेंनी स्पष्टीकरण दिलेलं। आणि निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला, त्यावेळेस वहिनीसुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का, म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते, तर मी त्यांना म्हणलं की आपण आत्ता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही। अधिकृतपणे हे सांगितलेलं आहे, हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तरं पत्रकार परिषद नाही। दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत, तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता, तर मी म्हटलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबाच्या लक्षात येईल। एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला।
धनंजय मुंडे त्यांच्या वर्तनाचं समर्थन करत असले तरी विरोधकांसह त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना देखील त्यांचं वागणं चुकीचंच वाटतंय. त्यामुळेच काँग्रेसवर टीका करतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस मुंडेंच्या कृतीवरही काही कारवाई करणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.